अहिल्यानगर महानगरपालिकेच्या नगररचना विभागामार्फत 2020 नंतर तुकडे पडलेल्या आणि 40 पेक्षा जास्त क्षेत्र असलेल्या भूखंडाच्या रेखांकन आणि बांधकाम परवानगी मंजुरी प्रक्रियेत शासन नियमांचं उल्लंघन झाल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी केलाय। नगर विकास विभागाने 29 नोव्हेंबर 2022 रोजी दिलेल्या शासन आदेशानुसार 2020 नंतर ज्या भूखंडाचे तुकडे पडले आणि संबंधित क्षेत्र 40 पेक्षा जास्त आहे, अशा प्रकरणांमध्ये एकूण क्षेत्राच्या 10% क्षेत्र खुली जागा किंवा आरक्षण म्हणून सोडणं बंधनकारक असल्याचे स्पष्ट निर्देश दिलेले असून तरी देखील या महत्त्वाच्या तरतुदीकडे दुर्लक्ष करून अहिल्यानगर महानगरपालिकेत अनेक रेखांकन आणि बांधकाम परवानगी प्रकरणांना मंजुरी देण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणामध्ये तत्कालीन मनपा आयुक्त पंकज जावळे आणि तत्कालीन सहाय्यक संचालक नगररचना विभाग राम चारठणकर यांच्या कार्यकाळात विविध रेखांकन आणि बांधकाम परवानग्यांना मंजुरी देण्यात आली होती। या मंजुऱ्या देताना 2020 नंतर तुकडे पडलेल्या भूखंडाबाबत 10% खुली किंवा आरक्षित जागा सोडण्याच्या शासनादेशाचं पालन झालं नाहीये, याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती। काही प्रकरणांमध्ये तत्कालीन सहाय्यक संचालक नगररचना विभाग राम चारठणकर यांच्या कार्यकाळात तात्पुरत्या रेखांकनांना मंजुरी देण्यात आली होती। त्यानंतर अंतिम मान्यता देताना शासन आदेशातील 10% जागेची अट काटेकोरपणे तपासणं आवश्यक असतानाही आयुक्त यशवंत डांगे आणि नगररचनाकार वैभव जोशी यांच्या कार्यकाळात अशा रेखांकनांना अंतिम मंजुऱ्या देण्यात आल्या। नियमाप्रमाणे महापालिकेला मिळणारी 10% आरक्षित किंवा खुली जागा उपलब्ध करून घेणं आवश्यक असताना तसं न करता मंजुरी दिल्याने मनपा आणि शासनाचे लाखो करोडो रुपयांचं आर्थिक नुकसान झालंय। राजकीय दबावाला बळी पडून शासनाच्या स्पष्ट निर्देशांकडे दुर्लक्ष करून या मंजुऱ्या देण्यात आल्या असून शेख यांनी याबाबत नगररचना संचालक महाराष्ट्र राज्य यांच्याकडे सविस्तर तक्रार केली होती। तक्रारीची गंभीर दखल घेत नगररचना संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी 7 मे 2026 रोजी आदेश निर्गमित करून नाशिक विभागाचे सहसंचालक नगररचना आदी बागुल यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त केली। या समितीत ल वाघमोडे सहसंचालक नगररचना, संगणकीकृत नियोजन कक्ष पुणे तसेच दीपाली पाटील सहाय्यक संचालक नगररचना नाशिक विभाग यांचा समावेश करण्यात आला। तर या समितीमार्फत अहिल्यानगर महानगरपालिकेच्या नगररचना विभागानं मंजूर केलेल्या बांधकाम परवानग्या आणि रेखांकन मंजुरी प्रकरणांची चौकशी करून वस्तुस्थितीनुसार अभिप्रायासह अहवाल संचालक कार्यालयास सादर करण्याचे निर्देश देण्यात आले। 2020 नंतर मंजूर झालेली सर्व रेखांकन प्रकरणं, भूखंड विभाजन प्रक्रिया, 10% खुल्या जागेची तरतूद, शासन आदेशाचं पालन झालं नाही आणि महानगरपालिकेला झालेल्या संभाव्य आर्थिक नुकसानीची सखोल चौकशी करावी आणि नियमांचं उल्लंघन करून दिलेल्या मंजुऱ्या रद्द करून शासन व मनपाचं नुकसान करणाऱ्या जबाबदार अधिकारी आणि संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी केली आहे। प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।